चला तर गोड खावंसं वाटतं ना, तर आज मी मस्तपैकी अशी मुलांची आवडती आज मी मस्त अशी बनवणार आहे गुळाची लापशी आणि प्रसादाचा शिरा पण म्हणला जातो। मैत्रिणींनो, मी आहे नीता घोंगडे, तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी बनवणार आहे सर्वांची आवडती म्हणजे मुलांची पण शशांकला आमच्या लापसी खूप आवडती। तर मी ही लापसी एखादा 2 वर्षांना खाल्लेली मला आठवते, गावाकडे खाल्ली होती मी लापसी। तर याच्यानंतर मुलांनी मला वाटतं कोणाच्या जरा टिफिनमध्ये बघितली शाळेमध्ये लापसी बनव, तर मी आता बरेच दिवसांनी म्हणजे काय बरेच वर्षांनी लापसी आज बनवणार आहे। तर मी आज सकाळीच गहू नेले होते चक्कीवर दळायला, कारण विकत आणेपर्यंत मुलांना काही दम नव्हता, तर त्याच्यामुळं म्हणजे काय म्हणतात त्याला थोडासा पण सब्र नव्हता। तर मी काय केलं 1 किलो नेले चक्कीवर तात्पुरते, म्हणलं त्यांची थोडंसं हट्ट करू लागली खूप लापसी खायची, तर त्याच्यामुळे मी काय केले चक्कीवर नेले। आणि लापसीचे त्यांना मला वाटतं व्यवस्थित अशी थोडी जाड जाड दळून देतात ना, तर थोडीशी जास्त बारीकच दिली त्यांनी दळून। तर चला असो, आज आपण कुकरमध्ये लापशीची रेसिपी मी आज तुमच्यासमोर म्हणजे तुम्हाला करून दाखवणार आहे गुळाची लापसी। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि एकदा घरी मुलांना नक्कीच करून खाऊ घाला। चला आपण उशीर न लावता रेसिपीला सुरुवात करू। चला तर साहित्य सांगते। इथे 1 वाटी मी गव्हाचा भरडा घेतला, तो थोडासा बारीक आहे। तर याच्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी गूळ चिरून घेतला, अर्धा चमच सुंठ घेतला, सोप घेतली बारीक वाटून, खोबऱ्याचे काप घेतले, काजूचे काप घेतले थोडेसे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे। तर आज बनवणार आहे मी कढईमध्ये लापसी। तर अगोदर सुरुवातीला मी इथे कढईमध्ये हा आपला गव्हाचा भरडा आहे तो छान असा कलर चेंज होईपर्यंत, वास सुटेपर्यंत छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर हे बघू शकता मस्त असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। इथे 1 वाटी मी भरडा घेतला होता गव्हाचा, तर त्याच वाटीने मी इथे दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 वाट्या इथे मी पाणी घेणार आहे, कारण गरम पाण्याने आपल्याला हा भरडा जो आहे तो कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर थोडासा जाड जर असला तर याच्यामध्ये अजून 1 वाटी घ्यायचं, 1 वाटीला 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं। तर इथे थोडंसं काय म्हणतात त्याला बारीक आणले दळून, तर त्याच्यामुळे मी इथे 2 वाट्या पाणी घेतले। तर पाणी छान आता गरम झाला, तर कुकरमध्ये मी जो भरडा आहे तो टाकून घेतला आणि इथे मी तो 2 वाट्या पाणी जे गरम केलं ते याच्यामध्ये टाकून घेतलं, व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं। आणि ते बारीक असल्यामुळं मी फक्त 1च शिट्टी काढून घेणार आहे। जर जो जाड असतो भरडा तर त्याला 2 ते 3 शिट्ट्या लागतात, तर इथे मी 1 शिट्टी काढून घेतली। आणि आता आपल्याला जो आहे हा भरडा छान असा थंड करून घ्यायचा। आता दुसऱ्या कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी घेतली आणि 1 वाटी गूळ। तर आता आपल्याला याचा पाक वगैरे काय बनवायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे छान असा गूळ वितळला, तर याच्यानंतर वितळेपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप घेतलं 1 चमच। आणि आता आपल्याला जे आहेत काजू खोबरं हे आपल्याला तुपामध्ये छान असं तळून घ्यायचे। तर हे बघू शकता मी असं मस्त असे तळून घेतले। आणि हे खोबऱ्याचे काप जे आहे ते पण आता आपण छान असे त्याच्या तुपामध्ये छान असे तळून घेऊया, तर खूप छान लागतात याने टेस्ट। तर इथे बघू शकता सगळा गूळ असा आहे तो पाण्यामध्ये आता सगळा वितळलेला आहे। तर याच्यानंतर आपलं काजू पण भाजून झाले आणि खोबरं पण भाजून झालं। आता मी कुकरमध्ये जे आहे काढते आणि कढईमध्ये ट्रान्सफर करते, कारण कढईमध्ये काय होते व्यवस्थित मिक्स करता येते। तर त्याच गुळाच्या पाण्यामध्ये आता जे आहे आपण भरडा जो आपण शिजवून घेतला तर तो आपण आता कढईमध्ये टाकून घेतला आहे मी। आणि आता छान असं याने आता मिक्स करून घ्यायचं। याने जर मिक्स करून घेतला ना तर गाठ्या वगैरे राहत नाहीत आणि असं सॉफ्ट वगैरे बनतो। तर याच्यानंतर मी आता छान असा शिजला, एखादा 2 मिनिट छान असं मस्त शिजलेलं आहे आपली लापसी। तर याच्यानंतर मी ते सुंठ आणि सोप घेतली होती बारीक कुटून, तर ते टाकली याच्यावर। आणि याच्यानंतर आपण जे आहे आपलं खोबरं आणि खोबऱ्याचे काप आणि काजू जे आपण तळून घेतले होते, आपण भाजून घेतले होते तुपामध्ये, ते पण याच्यावर टाकूया। तुम्हाला जर असे टाकायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये पण टाकू शकता, पण असे वरतून टाकल्याने टेस्ट खूप छान लागते। तर याला मी 3 ते 4 मिनिटं छान असं फिरवलं आणि मस्त असा एकजीव झाला आणि असं सगळं जे एक्स्ट्रा जे पाणी जे असतं ते सगळं आटलेलं आहे। आणि बघू शकता असा मस्त असा रसरशीत आपली गुळाची लापसी तयार झालेली आहे। याला दत्त जयंती विशेष पण प्रसाद म्हणून बनवल्या जातं। तर आपली मस्त अशी गुळाची लापसी तयार आहे। तर बघू शकता मस्त अशी आहे। तर आता गरमागरम तयार आहे खायला। तर आता मी मुलांना वगैरे खायला देते आणि तुम्ही पण एकदा करून बघा। तर आजची गुळाची लापसी म्हणजेच प्रसाद म्हणून याला आपण पण केला जातो प्रसाद पण। तर आजची गुळाची लापसी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब